च्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील. त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे. नमस्कार. राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी वर्गामध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजेच की खरीप हंगाम 2025चा पीक विमा नेमका कधी जमा होणार. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम आता या ठिकाणी म्हणजेच की खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले होते आणि या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली होती. आता सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली होती, त्यानुसार पीक विमा जमा होणे अपेक्षित होते, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा झाले नाही. शेतकरी मित्रांनो, खरीप 2026चा हंगाम आता उंबरट्यावरती येऊन ठेपलाय. खतं घ्यायची आहेत, बी बियाणं खरेदी करायचं आहे, पण खिशामध्ये पैसे नाहीत. आता अशावेळी नेमका पीक विमा कधी जमा होणार असा प्रश्न शेतकरी या ठिकाणी वारंवार उपस्थित करत आहेत. आता शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर कृषी विभागाच्या त्या मौनवरती प्रश्न विचारण्यासाठी आहे, ज्याने आज महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. आता पीक विमा नक्की मिळणार का? जर पीक विमा जमा होणार असेल, तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार असेल, तर नेमका पीक विमा कधी, किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होणार आणि नेमका पीक विमा किती या ठिकाणी जमा होणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणं आवश्यक आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, विमा कंपन्यांनी हात झटकले आहेत का आणि या सगळ्यात आपला कृषी विभाग नेमकं काय करतोय, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल आणि तुम्ही देखील चातकाप्रमाणे पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला देखील पीक विम्याची अत्यंत आवश्यकता असेल आणि तुम्हाला देखील असं वाटत असेल की माझ्या देखील खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा झाले पाहिजे, तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट, प्रत्येक महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, हे देखील लक्षात घ्या. बघा, पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता पीक विम्याबद्दल जर थोडक्यात सांगायचं झालं तर बघा, एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, खरं तर पीक विम्याचं वाटप हे 2 ते 3 महिन्यापूर्वीच होणं अपेक्षित होतं. म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे हे साधारणतः जानेवारी महिन्यामध्येच जमा व्हायला पाहिजे होते, परंतु सध्या जर बघायला गेलं तर जी माहिती समोर आली आहे त्यानुसार असं सांगण्यामध्ये आलं आहे की पीक विम्याच्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे पैसे जमा होण्यास विलंब झाला. आता सध्या जर बघायला गेलं तर सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी पीक विमा देण्याची घोषणा केली होती. कधी घोषणा केली होती, तर बघा शेतकरी मित्रांनो, एकदम सविस्तर सांगत आहे, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे नेमके कधी जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, बघा, खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले, तुम्हाला माहितीच असेल, आणि या पार्श्वभूमीवरती राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. आता त्यापैकी काही महत्त्वाच्या घोषणा म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असं देखील सरकारने सांगितलं होतं. त्यानंतर नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त रब्बी अनुदानाची रक्कम देखील देण्याची सरकारने घोषणा केली होती आणि या व्यतिरिक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा देण्याची देखील सरकारने घोषणा केली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घोषणा केली होती, काय तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही पीक विम्याची रक्कम जमा करू
आता पीक विमा देण्याची घोषणा केली होती किती, तर बघा हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची सरकारने घोषणा केली होती. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी महत्त्वाची घोषणा केली. कोणती घोषणा, तर शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची घोषणा केली. किती, तर 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली. आता सरकारनं घोषणा केली, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले का, तर पैसे जमा झाले नाही. आता बरेच दिवस या ठिकाणी उलटून गेले तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारनं केलेली घोषणा हवेतच गेली. सरकार या ठिकाणी म्हणजेच की बरेच काही शेतकऱ्यांनी प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले होते. परंतु शेतकरी मित्रांनो, आता काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की आता खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे आणि पीक विमा कधीपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होऊ शकतो, कोणकोणते शेतकरी पीक विम्यासाठी पात्र असणार, हे सर्व काही जाणून घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, पीक विम्याचं वाटप हे साधारणतः कधी तर 2 ते 3 महिन्यांपूर्वीच होणं अपेक्षित होतं. म्हणजेच की साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होते. पण परिस्थिती काय आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशन झालंय, तर काही ठिकाणी अद्याप अपडेट असं दाखवतंय. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एकाच जिल्ह्यातल्या एका तालुक्यामध्ये शेतकऱ्याला 1,000 रुपये 2,000 रुपये रक्कम या ठिकाणी दिसते. म्हणजेच की पोर्टलवरती या ठिकाणी जर शेतकरी पीक विम्याचे पोर्टल तपासत असतील तर काही शेतकऱ्यांना पोर्टलवरती 1,000 रुपये 2,000 रुपये अशी रक्कम या ठिकाणी दिसत आहे. तर बाजूच्याच तालुक्यामध्ये ती रक्कम या ठिकाणी 0 दिसते. मग आता या ठिकाणी सध्या जर बघायला गेलं तर बघा, आता काही ठिकाणी कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालंय, तर काही ठिकाणी कॅल्क्युलेशन अपडेट असं दाखवत आहे. आणि सर्वात धक्कादायक बाब कोणती आहे, तर एकाच जिल्ह्यातल्या एका तालुक्यामध्ये शेतकऱ्याला 1,000 रुपये 2,000 रुपये रक्कम दिसते, तर बाजूच्याच तालुक्यातील ती रक्कम 0 असं या ठिकाणी दाखवत आहे. आता जेव्हा आमचा बळीराजा हताश होऊन तालुका कृषी कार्यालयामध्ये जातो, की आता पीक विमा कधी जमा होणार असा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना असतो. त्यामुळे शेतकरी काय करतात, तर तालुका कृषी कार्यालयामध्ये पीक विमा कधी या ठिकाणी जमा होणार असा प्रश्न घेऊन जातात. आता तेव्हा शेतकऱ्यांना काय उत्तर मिळतं, तर आमच्याकडे माहिती नाही असं या ठिकाणी तालुका कृषी कार्यालयामधून काही अधिकारी सांगतात. आता आम्ही डेटावर पाठवलाय. तर मित्रांनो, ही उत्तर ऐकण्यासाठी आपण पीक विमा भरला होता का, अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना थेट बाहेरचा रस्ता सध्या दाखवला जातोय. ही सध्याची परिस्थिती ही अत्यंत या ठिकाणी निंदनीय आहे. की शेतकरी मित्रांनो, सध्या काय होतंय, तर शेतकरी तालुका कृषी कार्यालयामध्ये जातो तेव्हा शेतकऱ्यांना काय उत्तर मिळतं, तर अधिकारी सांगतात की आमच्याकडे माहिती नाही, आम्ही डेटा वर पाठवलाय. तर शेतकरी मित्रांनो, ही उत्तरे ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी पीक विमा भरला होता का, तर सध्या जर बघायला गेलं तर ही जी सध्याची परिस्थिती आहे ही अत्यंत निंदनीय आहे. आता रोज सकाळी वर्तमानपत्र उघडलं की एक नवीन बातमी असते. या जिल्ह्याने आक्षेप घेतला, केस राज्यस्तरीय समितीकडे गेली, हायकोर्टामध्ये सुनावणी, सुप्रीम कोर्टामध्ये तारीख. तर शेतकरी रोज या विवंचनेमध्ये आहे की नक्कीच चाललंय काय, की सरकार या ठिकाणी पीक विमा देण्याची घोषणा करते, परंतु बरेच या ठिकाणी दिवस लोटून जातात, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नाही. ही सध्याची परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. आता राज्याचे कृषी मंत्री दिल्लीत जाऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांना भेटून आले, बैठका देखील झाल्या, चर्चा झाल्या, पण या बैठकीतून काय निष्पन्न झालं, पीक विम्याबद्दल एक शब्दही कृषी विभागाच्या माध्यमातून मीडियासमोर आलेला नाही. स्वतःच्या अधिकृत चॅनलवरून किंवा प्रेस नोटद्वारे ही माहिती द्यायला कोणाकडेच वेळ नाही का, असा देखील प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झालाय. आता पीक विमा कधी जमा होणार असा कृषी मंत्र्यांना या ठिकाणी प्रश्न विचारण्यामध्ये आला, तेव्हा कृषी मंत्री काय म्हणाले, तर बैठका सुरू आहेत आणि राज्याचे कृषी मंत्री हे दिल्लीला देखील गेले होते आणि दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांना राज्याचे कृषी मंत्री भेटून आले, बैठका झाल्या, चर्चा झाल्या, पण या बैठकीतून काय निष्पन्न झालं हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आता कृषी विभागाच्या जाहिराती बघा, पुरस्कारांसाठी अर्ज करा, परदेशवारीसाठी अनुदान घ्या, नवनवीन योजनांच्या जाहिराती रोज या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. पण ज्या योजनेत शेतकऱ्यांनी स्वतःचे लाखो करोडो रुपये या ठिकाणी गुंतवलेत, की आता शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, आता ज्या विम्यावरती शेतकऱ्यांचं वर्षभराचं गणित अवलंबून आहे, तर त्याबद्दल मात्र कोणीच या ठिकाणी बोलायला तयार नाही. ही सध्याची परिस्थिती आहे. आता बीडमध्ये एवढं मोठं आंदोलन झालं पण उत्तर मिळालं नाही. जे काही कॅल्क्युलेशन समोर आले ते पाहिल्यावरती वाटते की पीक विमा घ्यावा की नको. तुटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे का, हा प्रश्न देखील आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे.
आता काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले तर किती रक्कम या ठिकाणी, तर तुटपुंजी अशी रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे. म्हणजेच की काय होत आहे, तर शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे का, असा देखील सवाल आता या ठिकाणी उपस्थित झाला आहे. जर कृषी विभागाने आपली कार्यपद्धती पारदर्शक ठेवली नाही तर येणाऱ्या काळात या कृषी विभागाची विश्वासार्हता शून्य होऊ शकते. शेतकऱ्यांनी किती पीक विमा भरला, किती कोटींची नुकसान भरपाई मंजूर झाली, केंद्र आणि राज्य सरकारकडे नक्की काय आकडेवारी दिली गेली, पीक विमा कंपन्यांनी कुठे आक्षेप घेतलेत, तर हे सर्व सार्वजनिक या ठिकाणी का केलं जात नाही, हे देखील म्हणजेच की असा देखील प्रश्न या ठिकाणी सध्या उपस्थित झालेला आहे. आता जर सांख्यिक विभागाचे अधिकारी इतर विषयांवरती मुलाखती देऊ शकतात तर पीक विम्याच्या सद्यस्थितीवरती एक छोटी या ठिकाणी प्रेस नोट काढायला 5 मिनिटं लागतील का? एक प्रेस नोटमुळे शेतकऱ्याला निदान हे तरी कळेल की त्याला पैसे मिळणार आहेत का नाही. अंधारात ठेवण्यापेक्षा सत्य या ठिकाणी म्हणजेच की समोर या ठिकाणी म्हणजेच की सत्य सांगणं केव्हाही चांगलं. आता पीक विमा मिळणार का नाही हे देखील सरकारने स्पष्टपणे सांगणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, खरीपाचा हंगाम आता जवळ येत आहे. 2026 खरीपाचा हंगाम आता जवळ येतोय. हवामान खात्याने आधीच इशारा दिलाय की पाऊस अनिश्चित असू शकतो. अशा संकटाच्या काळामध्ये जर पीक विम्याचे पैसे मिळाले असते तर शेतकऱ्यांना नक्कीच या ठिकाणी आधार मिळाला असता. तर शेतकरी मित्रांनो, आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर काही ठिकाणी कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहेत आणि कॅल्क्युलेशन झाल्यानंतर साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये पैसे जमा होत असतात. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गावातील एखाद्या CSC सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासायची आहे. पीक विम्याच्या पोर्टलवरती तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. त्या ठिकाणी जर तुमचा पीक विमा मंजूर दाखवत असेल, त्या ठिकाणी पोर्टलवरती जेवढी काही रक्कम दाखवत असेल तर तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल. कधी, तर येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये जमा होऊ शकते. पुन्हा एकदा सांगतो बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गावातील ई सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवरती जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासायची आहे. पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमच्या अर्जाची स्थिती तुम्ही तपासत असताना त्या ठिकाणी पोर्टलवरती जर तुमचा अर्ज मंजूर दाखवत असेल, त्या ठिकाणी पोर्टलवरती काही मंजूर अशी रक्कम दाखवत असेल, समजा पोर्टलवरती 10,000 रुपये दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती 10,000 रुपये जमा होतील. पोर्टलवरती 20,000 रुपये दाखवत असेल तर 20,000 रुपये जमा होतील. आणि त्या ठिकाणी पोर्टलवरती अपडेट असं दाखवत असेल तर तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. आणि पोर्टलवरती 0 असं दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही. तर या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. सध्या जर बघायला गेलं तर काही ठिकाणी कॅल्क्युलेशन या ठिकाणी पूर्ण झालं असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे, तर काही ठिकाणी अपडेट असं देखील दाखवत आहे. तर सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर याच एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता देखील बघायला मिळत आहे. परंतु सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. सरकार या ठिकाणी म्हणजेच की सरकारच्या काही चुकीच्या धोरणामुळे सध्या राज्यातील शेतकरी संकटामध्ये सापडले आहे. आता बघा, अवकाळी पाऊस झाला आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे हातोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत करणं आवश्यक आहे. तसंच शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्यासंदर्भात तर तुम्हाला माहिती समजली असेल. पुन्हा एकदा सांगतो बघा, पीक विम्याचा म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर खरीप हंगाम 2025चा हा पीक विमा कधी, तर याच एप्रिल महिन्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तुम्ही तपासू शकता. पीक विम्याच्या पोर्टलवरती तुम्हाला समजेल की तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही. आणि पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील ई सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवरती जाऊ शकता. आणि जेवढी काही रक्कम पोर्टलवरती दाखवत असेल तर तेवढीच रक्कम तुमच्या खात्यावरती येत्या 10 ते 15 दिवसामध्ये जमा होईल. हे तुम्हाला समजलं असेल. त्याचबरोबर पीक विम्याच्या लाभासाठी तुमची KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी KYC करावी. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावे. आता पीक विम्याबद्दलची माहिती तुम्हाला समजली असेल. त्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. बघा, मार्च महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या हातोनात नुकसान झाले आणि या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 128 कोटींची नुकसान भरपाई आली. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय या ठिकाणी झाला आहे. म्हणजेच की ज्या देखील शेतकऱ्यांचे आता नुकसान झाले होते, कधी,
तर मार्च महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ज्या देखील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, तर अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने 128 कोटींचा निधी या ठिकाणी मंजूर केला असून नक्कीच यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळू शकतो. आता सध्याची नुकसान भरपाई जमा होणार असले तरी सरकारने गत खरीप हंगामाचा म्हणजेच की खरीप हंगाम 2025चा पीक विमा देखील सरकारने लवकरात लवकर देणं अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या अफवा, चुकीच्या बातम्या देखील बघायला मिळत असतात. त्यामुळे कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत बातम्यांवरती विश्वास ठेवणे देखील आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुमचा पीक विमा मंजूर झाला असेल तर लवकर पैसे जमा होतील आणि पीक विम्याच्या लाभासाठी तुमची EKYC पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांची EKYC पूर्ण नसेल तर अशा शेतकऱ्यांनी EKYC पूर्ण करून घ्यावी. तसेच तुमच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. तसेच शेतकरी मित्रांनो, इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.